नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की रम्याने मुद्दाम गुढीवर जो कलश असतो तो थोडासा बाहेर काढून ठेवलेला असतो. म्हणजेच हात लागला की तो कलश खाली पडेल असा ठेवलेला असतो. आणि आता रम्या हे सगळं करून तिथून पळून जाते. तिला काहीतरी अपशगुन करायचाच असतो. आता पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या गुढीपाशी आलेले असतात. जेव्हा गुढीला हात लागतो तेव्हा कलश खाली पडणारच येणार तेवढ्यातच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि हा काहीतरी अपशगुन होत आहे. तेवढ्यात रम्या आणि वसुंधरा मनोमन खूप खुश होत असतात. त्या दोघींना खूप आनंद होत असतो. सगळं रम्यानेच केलेलं असतं. तमाशा बघण्यासाठी दोघी तयारच असतात. सगळे टेन्शनमध्ये असताना त्या दोघी मात्र खूप खुश असतात. त्यांना हे बघून खूप हसू येऊ लागलं. नेमकं गुढीपाडव्याच्या दिवशी अपशगुन होत आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं त्या म्हणून दोघी हसत असतात. तेवढ्यात लगेचच जीवा आणि पार्थ गुढी धरतात. मग काव्या पण त्याला हात लावते. कलश खाली पडणार तेवढ्यातच नंदिनी अचानक कलशला झेलते. अपशगुन होण्यापासून त्या चौघांनी थांबवलेलं असतं. दोघे पण आता आपापला संसार पुढे चालवणार ही आशा आता मालिनीला राहिलेली आहे. कारण एवढं सगळं होताना देखील चौघांनीही गुढी सावरली असते. अपशगुन मात्र घडू दिलेलं नाही. जीवा, पार्थ, काव्या यांनी गुढी पकडलेली आहे आणि नंदिनीने कलश पकडलेला आहे. नंदिनीला आता चांगलंच कळून चुकलेलं असतं. हे सहजासहजी झालेलं नाही. कोणीतरी मुद्दाम हे केलेलं आहे. आता नक्की नंदिनी घरामध्ये सर्वांसमोर रम्याचं सत्य आणू शकेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनेल, यूट्यूब फॅमिली. थँक यू.